कालच्या 25 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब, माजी मंत्री नवाब मलिक साहेब, माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे, माजी मंत्री भास्करजी खतगावकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते प्रतापराव चिखलीकर साहेब, व्यंकटराव गुजगावकर, माजी आमदार सुभाषराव साबळे साहेब, माजी आमदार घाटे साहेब, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाष होटाळकर अशा विविध नेत्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला। त्या प्रवेश सोहळ्याला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पुढ्यात प्रवेश केला। त्यानंतर 28 तारखेला काँग्रेस पक्षाचा प्रवेश सोहळा झाला। आमच्या प्रवेश सोहळ्यामध्ये आम्ही विकासाच्या बाबत चर्चा केली। येणारी निवडणूक ही नगरपालिकेची निवडणूक आहे। नगरपालिकेची निवडणूक हे शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शहराच्या विकासासंबंधी असते, परंतु कालच्या झालेल्या सभेत त्यांनी जे काही प्रकारचं वक्तव्य केले तर त्यासंबंधी पत्रकारांना खुलासा व्हावा, तुमच्या माध्यमातून देवरुषाच्या लोकांनी कळावं खरं खोटं, यासाठी आपण इथे विनंती केलेली आहे। आम्ही काही सर्व पत्रकारांना बोलावलं नाही, पत्रकार परिषद म्हणून नाही, पण काही सहकाऱ्यांना फोन केले होते काही मित्रांनी, त्यामुळे आपण इथे उपस्थित झालं। बाकी जे काही लोक आले नाहीत त्यांना आम्ही काही निमंत्रण दिलेलं नव्हतं, आपल्याला सहज सुचलं म्हणून बोलवलं आहे। तर आपल्याला कालच्या त्या सभेत आमच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याबद्दल प्रश्न विचारा। स्थानिकचे माजी नगराध्यक्षांनी काल कडाडून टीका केलेली आहे तुमच्यावर। या ठिकाणी तुमचे जे उमेदवार आहेत, कोणी गुटखा चालिते, कोणी मटका चालिते, अशा पद्धतीचे उमेदवार आहेत म्हणून त्यांनी टीका केलेली आहे। त्याबद्दल काय म्हणतात? माजी अध्यक्षांच्या विरोधात मी निवडणूक लढवली होती, माझा निवडणूक पराभव झाला होता, मी मोठ्या म्हणून तो पराभव स्वीकारला होता। त्यांनी कालच्या सभेमध्ये माझा उल्लेख धनदाडगा म्हणून केला। ते एका सेवकाचे मुलगा आहे म्हणून सांगितले। कोण कुणाच्या घरात जन्म घ्यावा आपल्या हातात नसतं, मी शिक्षकाचा मुलगा आहे। मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकार्याच्या उपस्थितीत जाहीर असं आवाहन करतो, माझ्या कुटुंबाची संपूर्ण प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर करायला तयार आहे। त्यांच्या कुटुंबाची प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला सांगा। गरिबाची प्रॉपर्टी श्रीमंताला आणि श्रीमंताची गरीबाला, देवरुला कळू द्या कोणाला प्रॉपर्टी किती आहे ते। आता तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून या 5 वर्षांमध्ये जशी भूमिका निभावायला पाहिजे होती त्या पद्धतीनं तुम्ही ती भूमिका निभावली नाही असं अनेक जणांचं म्हणणं आहे, याबद्दल काय सांगाल? मी सुखद सदस्य होतो आणि विरोधी पक्षनेते ज्यांना केलं होतं ते आता त्यांचे उमेदवार आहेत, त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावेळेस सगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे होते। त्यावेळेस काही जणांनी त्या ज्या पद्धतीने भूमिका घ्यायला पाहिजे आणि जे ठराव झाले होते त्यामध्ये जेवढा भ्रष्टाचार तुम्ही जसं सांगता, अनेक जणांकडून असं ऐकायला मिळते की भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे, तर त्या संदर्भात आवाज का नाही उठवला? मी कालच्या 25 तारखेला आपल्या सगळ्याला सांगितलं सभेमध्ये, आम्ही 10 वर्षात काय काय कामं केली ती कामं आम्ही तुम्हाला दाखवतो किंवा सांगिततो तुम्हाला। त्यांनी जे जे कामं केलेत तुम्हाला घेऊन जातो, कामं दाखवा, कुठे कुठे कामं केलेत, किती कोटीचे कामं झाले, 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटी, आपल्या सर्व पत्रकार तरी घेऊन जावं आणि जागेवर कामं दाखवावे, ते तुम्ही जनतेला दाखवा, ते तुमच्या लक्षात येईल किती कामं झाले ते। सर, कालच्या वक्तव्यामुळं आज सोशल मीडियावर प्रचंड आज मुसलमान जे आहेत 15,000 ते 17,000 मुस्लिम मतदान आहे आणि त्यांचं संतापाची लाट आहे की जिल्हाध्यक्ष नात्याने फक्त तिघाचंच नाव आहे, त्याच्यामध्ये मुस्लिमाचा उल्लेख केला नाही। याबद्दल 3 वार असे आता माझं आडनावमध्ये वारच आहे, इथं शाखावरचं आडनाव वारच आहे, नारलावार, मुत्तेवार, आपल्या शहरामध्ये अनेक समाजामध्ये वार आडनाव आहे, पण त्यांनी काही समाज मोजके समाज धरून ते राजकारण करत आहे। आम्हाला राजकारण शहराचं करायचं आहे, विकासाचं करायचं आहे, आम्हाला जातीपातीचं राजकारण करायचं नाही। फक्त काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाचे मतं घेऊन अध्यक्ष होतात, पदाधिकारी होतात, परंतु मुस्लिम समाजासाठी त्यांनी काय केलं आहे एक ठोस काम दाखवावं त्यांनी। ॲडव्होकेट मोहसिन वकील साहेबांनी असं म्हटलेलं आहे की सेक्युलर आहात आम्ही, आणि ते जे गेले ते सेक्युलरचं हे सोडलेत आणि जनता दलाच्या काळापासून आम्ही त्याच्यासोबत होतो, परंतु सेक्युलर आम्ही सोडणार नाही, त्यासाठी आम्ही इकडे आहोत। माझ्या राजकारणाची सुरुवात आदरणीय ॲडव्होकेट मोहसिन काही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली। मोहसिन साहेब आमचे गुरु होते, पण त्यांना वक्तव्य शोभणारं नाही। ते स्वतः सदस्य असताना 97ला शिवसेनेचे कैलासवासी गोविंदराव टेकाळे हे शिवसेनेच्या नगराध्यक्ष झाले, तेव्हा त्यांना पाठिंबा होता। त्यामुळे काँग्रेस पक्षानं सेक्युलर भाषा करू नये, त्यांनी अनेक तडजोड राजकारण केलं आहे। जेव्हा बाळासाहेब ठाकरे मुस्लिम समाजाबद्दल अतिशय खालच्या भाषेत बोलत होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत युती केलेली आहे, त्यामुळे त्यांनी मुस्लिम समाजाची भाषा करूच नये। सर, प्रामुख्याने आता येणारी जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची ती सेक्युलरिझम या अनुषंगानेच लढवण्याचा प्रयत्न होतो आहे। खरं तर देगलूरमध्ये आज ताग आहेत, म्हणजे सर्व समाज एका जागी गुन्ह्या गोविंदाने नांदतो आहे, हा केवळ निवडणुकीपुरता मुद्दा आहे का, काय वाटतं तुम्हाला? देगलूर शहर हे समाज विचार शहर आहे, याच्यात माझं दुमत नाही। आजपर्यंत जे राजकारण शहरात झालं त्या पद्धतीने झालं,
म्हणून आता त्यांनी जातीवाद निवडणुकीच्या माध्यमातून उकळून काढून शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही आजही सांगायलो आमची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे. आम्ही 10 वर्षात जी कामं केली ती कामं आम्ही तुम्हाला दाखवलेली आहेत किंवा सभेत सांगितलेली आहेत. त्यांनी जी काही कामं केली 5 वर्षात ती आपल्याला दाखवावी, आपल्या माध्यमातून ती शहराला पाहायला मिळतील. दुसरं असंही होतं सर, काल त्यांनी महाराष्ट्रामधला पहिला उमेदवार त्यांनी जाहीर केला नगराध्यक्ष. सर राष्ट्रवादीकडून कोण राहणार आहे उमेदवार? आमच्या पक्षाची कोर कमिटी आहे. आमचे नेते जिल्ह्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि जी निवडणूक जी माजी मंत्री भास्करराव खतगावच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाणार आहे त्याची कोर कमिटी आहे. जिल्हाध्यक्षांनी घाटे साहेब माजी आमदार, त्यानंतर व्यंकटवाडी गोजेगावकर आणि मंगल देशमुख आलुरकर या तिघांची समिती नेमलेली आहे. ते समिती शहरामध्ये येईल, प्रत्येक उमेदवाराची चर्चा करेल. ज्या ठिकाणी अधिकचे उमेदवार आहेत तिथं बाकी उमेदवारांवर चर्चा होईल. आदेशवादासाठी जे उत्सुक आहेत त्यांची चर्चा होईल आणि सर्व संमतीनं उमेदवार निवडले जाईल. काल वंचित बहुजन आघाडीच्या एका शहराध्यक्षानं म्हणलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पद मुस्लिमला देण्याचे असे त्यांचं ऐकण्यात येत आहे असे ते म्हणलेले आहे. जेव्हा आरक्षण ओबीसी जाहीर झालं तेव्हा मी आसिफ पठारला फोन केला होता की ओबीसी आरक्षण सुटल्यानंतर निवडणुकीसाठी तुम्हाला तयारी करावी लागेल. पण 15 मिनिटानंतर जेव्हा महिला निघालं तेव्हा आसिफ पटेल म्हणाले की आमच्या समाजाच्या महिला राजकारणामध्ये येऊ शकत नाही किंवा आम्ही राजकारणात भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे ओबीसी अध्यक्षपद असल्या कारणानं आणि अध्यक्ष 5 वर्षासाठी आहे, तर आमच्या महिला जनरली या निवडणुकीत येत नाही. त्यामुळे आम्ही त्याचा विचार करू नका. कालच्या सभेमध्ये माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसाट यांनी असं म्हटलेलं आहे की स्वर्गवासी निलमवार साहेबांना ऐन वेळेस महिला ओबीसी निघाल्यानंतर आपण त्यांना सोडून वाऱ्यावर सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गेल्या त्यांनी त्यांना सोडण्यात आले. त्याच्याबद्दल काय? आमची पहिली बैठक 3 तारखेला मुंबईला होणार होती. त्या तारखेचं सर्वांना निमंत्रण होतं. त्यानंतर काही कारणानं ती बैठक 9 तारखेला ठरली. 9 तारखेलाही पंतप्रधान मोदी दौरा असल्या कारणानं ती बैठक झाली. आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे की आरक्षण केव्हा निघाले. सर ते सगळं चुकीचं आहे. ज्यांनी निलमवार साहेबांच्या विरोधात आयुष्यभर निवडणुका लढवल्या, बिनविरोधीच त्यांना सोडलं नाही मेजॉरिटी नसताना, त्या लोकांनी निलमवार साहेबांचं बोलू नये. सर प्रामुख्याने आपणाला स्वर्गीय मशनाजी निलमवार त्याचबरोबर इतर जे काही आपले गुरुवर्य म्हणून मानले जातात, खरंच त्यांच्यावरती तुम्ही त्यांच्या जे काही वारसदार आहेत त्यांच्यावरती अन्याय करता किंवा त्यांना साथ देत नाही अशा पद्धतीचं काँग्रेस कमिटीकडून आपल्यावरती वारंवार बोललं जाते. यावर प्रतिउत्तर म्हणून काय सांगाल? 1986 पासून निलमवार साहेबांच्या मृत्यूपर्यंत मी त्याच्यासोबत होतो. त्यांचा एक प्रामाणिक मित्र म्हणून त्याच्यासोबत मी काम केलो. माझ्याकडून ते अनेक गोष्टी तर त्यांनी माझ्याकडे मांडायच्या. आम्ही एकत्र बसून त्यांनी सल्लामसलत करून करत होतो सगळ्या गोष्टी. त्यांच्यानंतर त्यांच्या चिरंजीवाला बिनविरोध नगरसेवक करणे असेल, उपाध्यक्ष असेल किंवा आईला त्याला तिकीट देणं असेल किंवा उपाध्यक्ष करणं असेल किंवा गटनेता करणं असेल, हे सर्व काम मी केलंच आहे. एवढंच नाही तर कैलासवासी मशनाजी निलमवार यांचा पुतळा नगरपरिषद बसवला. मी व्यापारी संकुलाला नाव दिलं, दवाखान्याला नाव दिलं आणि जे लोक पुतळा बसवताना विरोध केलेत ते लोक तुम्ही निलमवारचं नाव घेत आहेत. ज्याने आयुष्यात निलमवार साहेब पाहिलं नाही कधी ते निलमवार साहेब बोलत आहेत. मी 86 पासून ते मर्जेपर्यंत एक सच्चा मित्रांसोबत होतो आणि वारसा रक्तातून येत नव्हतो, विचारता होतो वारसा. त्याच्या विचारात आम्ही काम करायलो. त्यामुळे ते खरा वारसा ते म्हणता येणार नाही. आमचं जो काम चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे खरं विकासाचं काम आहे. तर देगलूरचे धर्मगुरू मुफ्ती साहेबांचा फोटो वापरण्यात आला. ते राजकारणापासून आमदारपासून खासदारपर्यंत राजकारणात नाही, परंतु त्यांचा फोटो वापरण्यात आला. याच्याबद्दल आपलं काय मत आहे? त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. मोठी साहेब तुम्ही अजून विचारा. सर तुम्ही जसं सांगताय की तुम्ही विचारायचं जर राजकारण आतापर्यंत वैचारिकचं आहे, त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने एक मुद्दा असा समोर येतोय. तुम्ही जसं काल त्यांनी वक्तव्य केलं की वाऱ्यावरती त्यांनी सोडलंय की निलमवार परिवारांना, मग तुम्ही त्यांच्यासोबत का बैठक वगैरे तुमची झाली नव्हती का? का तुम्हाला पक्ष ओबीसी सुटल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं? तुमचे समन्वय तुमच्या दोघांमध्ये आला नाही का? त्यांनी स्वतः भाषणात सांगितलं आहे की आम्हाला ऑफर होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या, पण आम्ही समाजवादी विचाराचे किंवा सेक्युलर म्हणून काँग्रेससोबत गेलो. पण माझं असं ठाम मत आहे की काँग्रेस हा सेक्युलर पक्ष नाही. काँग्रेस पक्ष हा मुस्लिम धर्मियांचा फक्त निवडणुकीत फायदा घेऊन निवडणुका जिंकतो, त्याशिवाय मुस्लिम समाजाला काही देत नाही. कालच्या अजितदादा यांच्या सभेपासून माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर आणि व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांचा नाराजीचा सूर निघत आहे. ते पक्ष सोडून जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्याबद्दल मला काही माहिती नाही. तुम्ही ज्येष्ठ पातळीवर चर्चा आहे, मला त्याला काही माहीत नाही. असं होणं शक्य नाही.
आने वाले दिनों में जिस समय आप इलेक्शन के कैंपेनिंग के लिए निकलेंगे, क्या मुद्दे रहेंगे चुनाव में आपके? मैं आपको पहले दिन से बोल रहा हूँ, आज ही बोल रहा हूँ, हमारा एक ही एजेंडा है विकास का। हमने 10 साल में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के माध्यम से देगलूर शहर में जो विकास किया, वो विकास के बल पर हम वोट मांगने वाले हैं। और 5 साल में कांग्रेस पार्टी ने देगलूर का विकास कैसा किया, ये हम लोगों को बताने वाले हैं। और मेरे आप सभी को विनती है कि कांग्रेस पार्टी के नगर पालिका में जाके मालूमात लो, ये 2017 से 22 तक देगलूर शहर में कितना निधि आया, कहाँ काम हुए, और आप कैमरे लेकर वहाँ पर जाओ, आपको सब मालूम हो जाएगा और आपके माध्यम जनता को मालूम हो जाएगा। देवीची 54 कोटी योजनेचं काय बट्ट्याबोळ झाले तेही पाहते. अनेक वर्षापासून ड्रेनेज लाईनचं काम सुरू झालं नाही सर, ते आजपर्यंत बंद आहे. ते चुकण्याचे येतात. तुम्ही सांगा आता, मी योजना मंजूर करून आणली, भूमिपूजन केलं, मग नंतर सरकार कुणाचं होतं, त्यांना त्यात काम करायला यश आलं का, ते तुम्ही त्यांना विचारा. पण काही हमारी सत्ता अगर नगरपालिका में आती है तो ये काम याच्यामध्ये- कंप्लीट कर देंगे क्या आप? यामध्ये तुम्ही जे सांगताय गटार योजनेचं, याच्यामध्ये साठवलोट करून आतापर्यंत देगलूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस या दोघांनी त्याच्यामधले निधी लोटला असं अनेक जणांची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासावर चालणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाच्या तो कोणतेही साठवण नव्हतं. जे लोक आमचे आज काँग्रेसमध्ये गेलेले आहेत त्यांनी नगरसेवक असताना सुद्धा काँग्रेसबरोबर होते, हे आपल्या सगळं सिद्ध होते. आता तुमच्याकडे जेवढे सदस्य हे दाखल झाले त्याच्यावर त्यांनी कळाडून आरोप केलेला आहे, आपण त्यांना काय सांगणार? काल जे प्रवेश सोहळा झाला त्यांनी 4 माजी अध्यक्ष सांगितले होते. 4 जसं प्रवेश झाला का सांगा तुम्ही. 23 आणि 8 32 31 नगरसेवक सांगितले होते, ते झालं का? तेवढं जाऊ द्या. त्यांच्यासोबत 12 नगरसेवक निवडून आले होते, ते 12 पैकी किती होते सांगा व्यासपीठावर का? देगलूर शहरातील जनता सुजाण आहे. काँग्रेसला मत दिल्यानंतर देगलूर शहर किती वर्ष मागे गेलं आहे याची त्यांना जाणीव आहे. मागच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अनेक जण मला भेटल्यावर चर्चा करत होते, देगलूरमध्ये सर्व सुशिक्षित लोक, व्यापारी लोक, की आपलं देगलूर शहराचं नुकसान झालं तुम्ही पडल्यामुळं. त्यावरून आपल्याला कळते की देगलूर शहरामध्ये काँग्रेसच्या 5 वर्षात जे काही काम झालं ते निकृष्ट काम झालं किंवा चुकीचं काम झालं. आणि हेही मी मान्य करतो की विरोधी पक्ष म्हणून आम्ही ज्यांना जबाबदारी दिली होती त्याने ती पूर्णपणे पाळली नाही, ते मला जाणीव आहे. आणि आपल्या सर्वांनी माझा प्रश्न होता की काल त्यांनी सांगितलं की व्यापाराला संरक्षण दिलं पाहिजे म्हणून. नाही तर बसलेले सगळे चेहरे पहा, तुम्हाला वाटते का आमच्या पुण्यामुळे व्यापाराला त्रास होईल? तुम्ही सांगा, याचा कॅमेरा फिरवा, पक्षाचे सर्व पदाधिकारी इच्छुक उमेदवारीत आहेत, याचं सांगा तुम्ही एखादं नाव की यांच्यामुळं शहराच्या व्यापारीला त्रास आहे. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते प्रकार ते चालू आहे. आणि त्यांनी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवावी, त्यांनी केलेले काम सांगावे, आम्ही केलेलं काम सांगू, ते पुढे काय करणार ते सांगावं, आम्हाला पुढे करायचं काय सांगू. फक्त जातीपातीचं राजकारण करून किंवा हे 3 एक झाले म्हणून नगरपालिका आली किंवा ते समाजामुळे आली किंवा त्या समाजाची गरज नाही, हे राजकारण करू नये. विकासाची चर्चा करा. तुम्ही पत्रकार म्हणून शहराचा चेहरा आहात, तुम्ही सर्वांनी अतिशय पारदर्शक काम करा. पत्रकार म्हणून शहरात फिरत असताना लोकांच्या तुम्ही मुलाखती घ्या, व्यापारावर चर्चा करा. अतिरेकांच्या नावाखाली कोणाला त्रास झाला आहे, कोणत्या समाजाला त्रास झाला आहे, कुणी दिलं आहे ते पहा. म्हणजे अनेक प्रश्न आहेत, ते निवडणुकीत आम्ही बोलणारच आहोत. पण तुम्ही एक पत्रकार म्हणून, तुम्ही लोकशाहीचा एक आधारस्तंभ म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे पत्रकारिता करा, एवढी माझी विनंती आहे. एखादा प्रश्न मी द्यायचं तुम्हाला, तुम्ही मला विचारायचं, मी तुम्ही उत्तर जास्त न करता तुम्हाला मोकळेपणानं जसं तुम्ही मला विचारत की नाही त्यांना तसं विचारा तुम्ही. तर नीलम साहेबांच्या कुटुंबात द्वेष करतो म्हटलं, मला मी काय द्वेष करू सांगा म्हणावं. एखाद्या व्यक्तीवर 35 वर्ष राहिलो मी, तर मी द्वेष करतो त्या कुटुंबाबद्दल. पुतळा बसवताना मला काय त्रास मला माहीत आहे. त्यावेळेच्या DYSPनं माझ्या बायको गुन्हा दाखल करतो म्हटलं होता. हेच लोक ते जाऊन बसले होते पुतळा बसू नका म्हणून. मी सांगितलं साहेब नगरपालिका कॅम्पसमधलं काम आहे, तुम्हाला काय अधिकार नाही, तुम्हाला काय करायचे करा. तर हे लोक आज चुकीची माहिती घेऊन जे लोक पुतळ्याला विरोध केलेत त्या लोकांना नीलम साहेब हे करायलेत, उदवतो. ज्यांना नीलम साहेब कधी बघितलं नाही, नीलम साहेबाला नीलम साहेब त्यांना माहीत नाहीत. आमचं आयुष्य त्यांच्यासोबत गेलं, त्यांच्याबद्दल त्यांनी बोलवलं ना, आम्हाला माहीत आहे. मी राजकारण इथून नाही, कॉलेजपासून दिलं माझं सोबत. आता त्या चुकीची दिशाभूल करून कमी वयात आपण बसतो डोक्यात बसतो ना, चुकीची गोष्ट तसा प्रकार चालू आहे.